पिंके, पिंके थांब पिंके, थांब ना. काय रे किस्त्या, काय म्हणून राहिला रे? पिंके सायकल आणली का वा? लय मस्त आणली हो सायकल. म्हणून गोष्ट नाही घुराडी तू. हा रे किसन्या, माझ्या काकाने आणली सायकल. मले माझ्या परीक्षेत पहिला नंबर आला म्हणून आणली ना. हिडिओ आजास नाही तू बेटा. जसकी तेरड सायकल होती, आता पाहिलं माझ्याकडे बी सायकल आहे आणि ती बी चांगली आहे म्हटलं. इम्पॉर्टंट कंपनीची. मागायले का बी किसने ती आई चांगलं मारलं शिन का बी तुले. वरपास झाला ना लेका, वरपास झाला ना. अभ्यास होता केला ना ती. घे ना बाबू, असंच पाहिजे तुले. पिंके जास्त शानपटन नको करू काय. माझ्या ऐकायला मारीन मला. म्हटलं जसं की म्हटलं मला अभ्यास केलता म्हटलं मी, पण परीक्षेच्या वक्तावर मला ताप आलती म्हणून मी वरपास झालो म्हटलं. पुढच्या वर्षी पाहिजे ना बेटा, आता पुढच्या वर्षी पाहिजे ना. असा पहिला नंबर आणतो तर तोंड पाहिलं का आरशात. चालला मोठा पहिला नंबर आणायले. पिंकीचाच पहिला नंबर येईन म्हटलं दरवर्षी, लक्षात ठेव. जास्त हिडगाव नको म्हटलं. सायकल आणली त्या काकान तुझी तर एवढी खाजवी नाही आहे, बरी आहे. तू त्याचीच नवी झालीशील म्हणा, तेव्हा नव्हती ना सायकल. माहित आहे मला ती जीवारी राहिली आहे की नाही. माझा पहिला नंबर बी आला, मला सायकल बी भेटली आणि तुला चांगला मार म्हणून ती जीवारी राहिली. आणि तुम्ही माझ्या बहिणींनो, भावांनो, माझ्या मावशींनो, मामांनो, माझ्या ताईंनो, दादांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका ना बा. सबस्क्राईब कोण नाही करत तुम्ही? पटापट सबस्क्राईब करा आमच्या चॅनलने. आणि ज्यांना करायला गेली त्यांना लाईक करून देत जा आणि कमेंट करून सांगत जा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर. मग तुम्हाला पिंकीचे किसनेचे व्हिडिओ पाहायचे आहेत की नाही, पटापट सबस्क्राईब करून टाका. खरंच आहे मित्रांनो. ते पिंकटीच्या म्हटलं ना काय ऐकू, पण किसनेच्या म्हटलं ऐका ना. सबस्क्राईबचं बटन द्या ना दाबून तुम्ही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे तुम्हाला कसे आम्ही नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चला मग समोर व्हिडिओ बघा आता, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे जाऊ नका. घेव माय बाई, खाय. भूक लागली शिन माय बाई तुले. काय ऊन तपू राहिलं माय बाई, भलकस ऊन तपू राहिलं माय. बबिता मोठा अंग आहे का बबिता? काय हो शांताबाई, या हो शांताबाई, या ना इकडे या. माय गाईला पोळी मांडली मी, या इकडे या. काय करू राहिली माय बाई उन्हाची? माय बाईचा खरंच मांडत आहे ना माय गाईला ओलप. ते उन्हाची येतं माय बाई, पाय जळत, पाय चप्पल नाही, काही नाही. हो ना माय बाई शांताबाई, तोच टाइम होते माय बाई. सकाळी सकाळी म्हटलं की नाही बातच ऊन होते शांताबाई. वगैरे वाजत नाही तर असे पाय जळायला लागतात. असं ऊन तपून राहिलं माय, भलकस ऊन तपून राहिलं. आणि माझी चप्पल ही पिंकी घेऊन गेली, मला दिसलीच नाही माय वक्तावर, दिसलीच नाही. मी तिची बाबाची चप्पल घालतो असली घरी की कोणती घालतो मी, माय काही नाही. ही पिंकोटली घेऊन गेली माझी चप्पल, तर मला काही दिसली नाही माय. मी तशीच आली. मी म्हटलं माय गाड लावून राहिली, रुगी काढलीशी म्हटलं गाईले. सकाळून टाकलं होतं मामाजीनं, त्यापासून काहीच टाकलं नाही तिने. म्हटलं तशी ढेप चारतो आता. हो ना. का पिंकीचा पहिला नंबर आला आहे की नाही? माय आलती माय बी, माझ्या घरी पेढा घेऊन. शांता काकू मा पहिला नंबर आला ना, मा पहिला नंबर आला ना. म्हटलं हो बाई, मला माहितीच तुझ्या पहिला नंबर येईन म्हणून. ती माय फालतूची काळजी करते ती. बबिता, पिंकी हुशार आहे पिंकी, तू काळजी नको करत जाऊ तिची. हो बाई शांताबाई, चांगलं झालं बाई. मी तुम्हाला बाई पासे होती की नाही पोरगी झाला बाई. पण काय हा बाई पहिला नंबर आला पण पिंकीचा. खरंच मला तुमची छान झाली शांताबाई. म्हटलं पिंकी शांता काकू म्हणत हो बाई तू हुशार आहे, पहिला नंबर येईन. तसंच झालं म्हटलं बाई. आणि संगीताताई ठाकूर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमचे व्हिडिओ बघता, वेळात वेळ काढून बघता आणि आमच्या व्हिडिओला लाईक करता, तर खरं मी तुमच्या मनापासून आभार मानते. आणि माझ्या दादा बहिणींनी मला नावं पाठवलेली आहे, त्यांची सर्वांची नावं मी घेतलेच. आता तुम्ही नावं जर मी पाठवसाल तर मी नावं कशी घेऊ, म्हणून तुम्हाला ज्यांना वाटत असेल की आपलं नाव व्हिडिओमध्ये आलं पाहिजे त्यांनी मला नावं पाठवा, म्हणजे मी तुमची नावं घेऊ शकेल, आहे की नाही? हो खरंच, तुम्ही आमचे व्हिडिओ एवढा वेळ काढून बघता ना, तर आम्ही खरंच तुमचे खूप आभारी आहे. संगीताताई ठाकूर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच मी म्हटलं ना तुम्हाला, ज्या माझ्या बहिणींना भावांना वाटत असेल की यांनी आपल्याला शुभेच्छा द्यावा, आपले नाव घ्यावे, तर तुम्ही खरंच आम्हाला तुमचे नावं वगैरे पाठवत चला, म्हणजे आम्ही तुमचे नाव घेऊ. ज्यांनी आम्हाला आतापर्यंत पाठवले त्यांची सर्वांची नावं आम्ही घेतलेली आहेत. तर चला मग आता कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि लाईक कमेंट्स करत चला, म्हणजे आम्हाला समजते तुम्ही आमचे व्हिडिओ बघता की नाही बघत. तुम्ही लाईक कमेंट्सच नाही केलं तर आम्हाला कसं समजेल. तर चला मग समोर व्हिडिओ पहा. आणि का बबिता,
आशाबाई कुठे गेला हो? आशाबाई दिसूनच नाही राहिल्या. पाय हो माया घरी पावांचा राहिला तिथे करायचा. अहो नाही ना, इंदुबाईच्या घरी गेला ना आशाबाई. अहो तुमच्या घरचा काय माझ्या घरचे पाहुणचार राहिला करायचा. शांताबाईला म्हटलं माझ्या घरचे पाहुणचार राहिला करायचा. अहो मा इंदुबाई गेल्या ना घरी आणि त्या आशाबाईला घेऊन गेल्या. आता ते तुम्हाला माहित नाही काय, इंदुबाईची पोरगी सोनू. माय शांताबाई सोनूला आहे ना 2-3 महिने झाले. इंदुबाई म्हणत जातो म्हणत मी घरी येईन नाही आणतो म्हणत तिले. म्हणून गेल्या बाई त्या दोघी बहिणी. आता येतील त्या मग माघारी होईन पाहुणचार द्यायले. आता पाहणार त्याच्या घरचे पाहुणे येऊ राहिले त्याला घ्यायले. त्या पाहुण्याला काहीतरी कंपनीत काम निघालं तर ते नाही आले. असं आहे का हो? सोनूले आहे नाही इंदुबाईच्या पोरीले. चांगलं झालं बाई, दिवस पावला बाई. चांगलं झालं हे बाई, खरंच ना बबिता, मस्त झालं बिचारी. हो बाई शांताबाई, चांगलं झालं बाई. आता तेच काळजी मग इंदुबाईची आमच्या अंदाज लावत कसं होईन मायापुरीचं कसं होईन मायापुरीचं. झालं बाई समजा बरोबर. पिंकी चाई इथे आहे का तुम्ही? हो बाई. श्वेता काय पाहिजे बाई तुले? ये ना. अरे 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 बापरे, ते शेण आहे का? माझा पाय भरलाय शेणाने. शी पाय व माय. आता पाय बाई, हा गाईचा गोठा आहे बाई व शेता जागोजागी शेण पडेलच राहते. जाऊ दे, हाय ना इथं पाणी, त्या माठात पाणी आहे, पाय धुवून काढजो. हो ना, नाहीतर काय, तुम्हाला तर सवय झाली म्हणा इथे शेणाची मातीची. तेच तुमचं जीवन आहे. इथेच तुम्हाला राहावं लागते रात्रंदिवस त्या गोठ्यात जायच्या. तुम्हाला काही वाटत नाही शेण काय, काही वास पण येत नाही तुम्हाला. किती वेळच्या इथं गप्पा मारता तुम्ही दोघी जणी. बापरे, काही वाटत नाही तुम्हाला, वास पण येत नाही. काय तुम्ही नाकाबी सगळं किटाणू मेले वाटते बहुतेक. हो बाई, बरोबर बोलली तू. आमच्या नाकातले सगळे किडे मेले. आता आम्हाला सवय झाली ना बाई. आता आम्हाला दिवस निघाला की सकाळीच दिसते सगळं शेणन माती. आमचं जीवनच त्याच्यात गेलं ना आता शेणन मातीत. आम्हाला काय वाटत नाही. आमच्या नाकातले सगळे किडे मेले. मग तुला गोष्ट सांग का श्वेता, असं म्हणू नाही. गाईचं शेण हे श्रेष्ठ आहे, त्यात लक्ष्मी वास करते, समजलं? असं शी करू नये त्याला. हो का? अच्छा, माहितीच नव्हतं मला. हा तेच म्हटलं, तुम्ही लेक्चर कसं दिलं नाही म्हटलं मला. अजून लेक्चर द्यायची सवयच पडली या गावात प्रत्येकाला. या गावात प्रत्येकाला एवढी लेक्चर द्यायची सवय पडली मला. असं बाई तसं बाई, असं नाही बाई तसं नाही बाई. स्वतःला खूपच श्रेष्ठ समजता तुम्ही लोक आणि कोणीकडचे. आणि का हो पिंकीची आई, त्या घागरमधलं पाणी कोण पेलं? किती तहान लागली मला. फ्रीज तर नाहीच आहे मला तुमच्याकडे. कसं पण त्या घागरला तो घाणेरडा कपडा उन्हाळून तुम्ही थंड पाणी करता. आता काय करू मी, इलाज नाही आहे ना माझा, मला प्यावंच लागते. त्या घागरमध्ये पण पाणी नाही आहे. आता काय पिऊ मी? गरम पाणी प्यावं नाही वाटत मला, गुळणा पण नाही वाटत त्या गरम पाण्याने. अहो बाई, आता फ्रीज नाही बबिताच्या घरी, कूलर नाही, तर मग तू घेऊन घे. हा, एखादा कूलर तू घेऊन ये म्हटलं. काय होते एखादा कूलर घेतला तर? हा, दर लोक तू आहे, तर लोक तू तुलाच होते कूलरची हवा खायले. तू गेले गेले होते. घेऊन घे ना एखादा कूलर. आता तिच्यापाशी नाही पैसे, हा, तर त्यापाशी आहेत की नाही, मग घेऊन घे ना एखादा कूलर. काय होते? माहित आहे का तुम्हाला काही? माहित आहे का किती खर्च केला आम्ही यांच्यावर? तू घेऊन घे माय बहीण, तू घेऊन घे माय बहीण. ते माहित तर नाही तुम्हाला. कशाला मदत बोलता तुम्ही? 50,000 रुपयाचे कपडे घेतले म्हटलं त्या आशाला. हा, आणि त्या पिंकटलीला सायकल घेतली म्हटलं त्याच्या काकाने काल 5,000 रुपयाची. आणि आम्ही जेव्हा उमेरून आलो ना त्यावेळेस ना घरी डॉल सेट आणला, महागीचा बॅग आणली. काय आम्हाला काय घरसंस्कार नाही आहे काय? काय यांच्यावर आम्ही यांच्यावरच पैसे उधळणार आहे? तू घेऊन घे माय बाई. आणि तशी पण मी कुठे राहते म्हटलं इथे, यांच्यासाठी कशाला घेऊन मी कूलर? यांना काय होते घ्यायला? हे कमावत नाहीत का पैसे? ती पाणीपुरीची गाडी आहे यांची, वावर आहे 4-4 एकर वावर वाहून राहिले नाही. कुठे गेला एवढा मोठा पैसा? हा पाय बाई श्वेता, आता वावराचं मशीन तर ज्याचं आटते बिचारी. पण आता तूच सांग, आता जे काही पीक निघते ते काय आम्ही एकटं नाही खात? हा, आता तुम्ही आल्या परत तुम्हाला हिशोब देत नाही का आम्ही? आणि त्या पाणीपुरीच्या गाडीवर काय भागते व काय भागते तूच सांग ना. ती आता लावली हो का? कसला हिशोब हो? कसला हिशोब? हा, माझ्या नवऱ्याला फूस लावली, गोड गोड बोलल्या, मस्त मुई रडल्या दोघी मायली की. हा, आणि माझ्या नवऱ्याकडून मस्त हडपून राहिल्या सर्व. किती महागीची सायकल आणायला लावली त्यांना काय कळते? त्यांना वाटते आपली बहिणी खूप चांगली आहे काय? मी ओळखते म्हटलं तुम्हाला, ओळखते मी म्हटलं श्वेता आहे म्हटलं. आणि माहिती आहे ना मला, ते 4 एकर वावर होते ते पण माझंच आहे म्हटलं. तुमच्या शेजारी विकलं तुम्ही वावर. हा बाई श्वेता, काहीच काही बोलू नको बिजाबाई. तू बोले काय आता सागर बोले, मी काही म्हटलं होतं सायकल आणा. मला तर माहित बी नाही ते सायकल आणली तर. मी काय त्याच्यापाशी लढून पडू. आणि ते 4 एकर वावर म्हणतं तर 2 एकर ती आहे, 2 एकर माय आहे. एवढंच आहे की बाई, ते तुम्ही तर आहेत ना, तुमचं वावर आम्ही पाहतो. ते आम्ही तुम्हाला अर्धी कमाई आयती वळती देऊन देतो. आणि कशी बोलून राहिली तू? दोघे भावाचं वावर आहे, एकटीच कसं म्हणून राहिली तू? श्वेता बरोबर आहे तिचं. हा, 4 एकर वावर आहे तर 2 एकर ती आणि 2 एकर तिचं,
तसं 4 एकर आहे ना, मग काय झालं मग आता घरच्या घरी वाहून राहिले ते तर. काय यांचं कसलं वावर? यांच्या हिशोबात वावर विकलं यांनी. 2 एकर तर दारूत गमावलं यांच्या नवऱ्यानं आणि 2 एकर तर त्या आशाचं लग्न झालं तेव्हा विकलं. यांचं कसं वावर? ते 4 एकर वावर माझं एकटीच आहे म्हटलं. माझी उपकार आहे की यांना वाहू दुराले वावर, यांना पीक खायला भेटू राहिलं आयतं वायतं. वर मला शिकून राहिले किती खाता मला, म्हणजे वावरातलं पीक पण खाता, माझ्या नवऱ्याच्या पगारले पण पैसे घेता, आम्ही आलो की इथे आम्हाला नुसतं लुटत राहता, किती खाता आम्हाला. असं 2 एकर वावर दारूत गमावलं मला मान्य आहे, पण 2 एकर वावर आशाबाईच्या लग्नाच्या बाबतीत विकलं तर मग तिथं आशाबाई का आमची एकट्याची बहीण आहे काय? हा, दोघांची बहीण आहे ना आशाबाई, कशी बोलून राहिली तू? बराबर आहे बबी त्याचं. आशाबाई दोघांची बहीण आहे. हां, मग 2 एकर वावरची एकटीच्या हिच्यात कसं काय विकलं जाईन व? हां, दोघीच्या लगे एक एकर कमी झालं ना. काही बोलतो तू. मग 2 एकर बघितल्याने विकलं ते जाऊ दे, पण बाकीची 4 एकर आहे त्यातलं तर दे मग इले काही, का तेही देत नाहीस. तुम्ही आमच्या घरात बोलू नका काय, मी तुम्हाला सांगून राहिली शांताबाई. तुम्हाला काहीच माहीत नाही याच्यातलं. नाही तुमचं वावरावर पण डोळा आला माझ्या लक्षात. आता मला आत्ताच्या आता हिस्सावाटी पाहिजे. मला हिस्सावाटी पाहिजे म्हणजे पाहिजे, आताच पाहिजे, आणि तो निर्णय आताच होणार आहे. चांगली हुशार आहे, वावर हडपायला पाहून राहिली, एवढं बोलून घुस लावून. नाही मी काही ऐकणार नाही. मी आताच या माणसाला म्हणते मला आताच हिस्सावाटी पाहिजे. पाहिलं शांताबाई? हा, पाहिलं कशी करते, कशी हलकट बोलते, पाहिलं की नाही? आता म्हणते मला हिस्सावाटी पाहिजे म्हणते. आता सांगा हा, म्हणजे आता 2 एकर वावर आशाबाईच्या लग्नाला विकलं त्या वक्ती खरंच परिस्थिती नव्हती म्हणून विकावं लागलं. त्या टायमाला किती स्वस्तात गेलं ते वावर. इथं तर लग्न बी राहिलं त्या वक्ती. हा, तेव्हाची काढून राहिली. आता इथं नवऱ्याला शिकणारे किती पैसे लावले आम्ही. मी काढत नाही शांताबाई, मी काढत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, माझं म्हणून या भाऊची ॲडमिशन केली ती कॉलेजमध्ये. बोलले सगळे दिवस, पण आपण काढत नाही. दादा मोठा आहे आता, किती बोलली पाहिलं की तुम्ही म्हणते 4 एकर वावर माहिती आहे. मग आम्ही काय आहे, आम्हाला काहीच नाही काय. आम्ही एवढी मेहनत करतो शांताबाई, आम्ही 1 रुपया इकडला तिकडे करत नाही. परत आम्ही त्याला हिशोब देतो. पण पहा ना कशी बोलते, किती हलकट बोलते. आणि म्हणते माझ्या नवऱ्याला फुसला आणि सायकल घेतली. आता या नवऱ्याला मी कायला फुसलो? माझ्या भावाने 5,000 रुपये दिले शांताबाई माझ्या पोरीला सायकल आणायला. नाही माझ्यानं खर्च. आता पिंकीचे बाबा म्हणतच की आपण तिला सायकल घेऊ. मी काही म्हटलं नाही की सागर भाऊला सायकल आणा, त्याने मनानं आणली. आता मी जर नसती घेतली, वापस केली असती, ती कुठे सागर भाऊला वाईट वाटलं असतं. नाही व, तुझं काही ऐकू नको. हे काय वारावदान ठोकाचं पाणी आहे. काही नाही, त्या आशाबाईला बोलावून घे तू. त्या आशाबाईला बोलावून घे. आशाबाई बरोबर सारखं करतात, तिले बरोबर न्याय करतात त्या आशाबाईला कर तू फोन. या म्हणा बाई, येले तमाशे करून राहिली म्हणा.